आजची रेसिपी आहे ठाणा विरार स्पेशल चिकन पोहा भुजिंग। ही स्पायसी आणि सर्वांची फेवरेट आज आपण ही घरी कशी करायची ते पाहूया। खूप साधी सोपी सरळ रेसिपी आहे। इथे मी थोडंसं राईचं तेल आणि त्याच्याहून 2 पट आपल्याला नेहमीचं आपलं व्हेजिटेबल ऑइल घ्यायचं आहे। त्यानंतर तिखट, हळद, हिंग, मीठ। गरम मसाल्यांमध्ये तुमचे जे फेवरेट मसाले असतात, चिकन मसाला आणि अजून कोणतं जोडीचं तर ते टाका। इथे मी चिकन मसाला, गरम मसाला आणि धणेपूड, थोडंसं लिंब, आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर ठेचून घेतले। हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे बरं का। त्यानंतर चिकनचे छोटे छोटे पीस करून हा सर्व व्यवस्थित स्वच्छ करून ह्यामध्ये घ्यायचं आहे आणि चिरलेले बटाटे। ॲक्च्युली आता ही रेसिपी आहे ओव्हनमध्ये करतात किंवा तंदुरीसारखं हे भाजून करतात। तर इथे माझ्याकडे ओव्हन नाही आहे, तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा करू शकता, पण सर्वांना सोपं कसं जाईल ह्यासाठी मी इथे तव्यावर दाखवत आहे। तुम्ही एअर फ्रायर, ओव्हन किंवा चुलीवर स्टिक लावून तसंसुद्धा भाजून घेऊ शकता। तर इथे मी तव्यावरच अशा प्रकारे हे एकदम कमी तेल वापरून हे छान असे भाजून घेतले आहेत। आता मी हे सर्व चिकन एकाच पॅनमध्ये ट्रान्सफर करत आहे। छान असा फ्लेवर येण्यासाठी इथे मी बटर ॲड करत आहे। तुम्ही कोळसा घेऊन बटर त्याच्यावर टाकून छान असं स्मोकी फ्लेवरसुद्धा ह्याला तुम्ही देऊ शकता, पण इथे मला झटपट तयार करायचं होतं आणि वेळ कमी होता, त्यामुळे मी अशा प्रकारे हे त्याच्यावरच बटर टाकून केलं आहे। आता एका जाड बुडाच्या पातेलीमध्ये तेल घ्यायचं आहे, उभा चिरलेला कांदा, त्यानंतर आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अगदी गुलाबी होईपर्यंत। तर थोडंसं मीठ टाका, म्हणजे आपल्याला जे कांदा आहे तो गुलाबी होण्यास पटकन मदत करतो। अशा भरपूर साऱ्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनल लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। येत्या पुढील काही दिवसांमध्ये अशा तुम्हाला छान छान रेसिपी पाहायला मिळतील। आता इथे मी थोडासा कांदा लसूण मसाला मिक्स, धणेपूड आणि थोडीशी हळद घेतली आहे। कांदा लसूण मसाला मिक्स टाकल्याने थोडीशी आपली जी टेस्ट आहे ती एन्हान्स होते। आता इथे मी पोहे घेतलेत। पोहे तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता किंवा डायरेक्ट टाकून त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। थोडीशी कोथिंबीर आणि जो आपला मी चिकन फ्राय केला होता तो आत्ता घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडासा जो पाणी आहे हाताने शिंपडला होता ते मी रेकॉर्ड करायला विसरली आहे। तर अशा प्रकारे हे सर्व आपल्याला आत्ता हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे जर तुम्हाला पोहा पूर्णपणे सॉफ्ट हवा असेल तर तो वॉश करून घ्या आणि डायरेक्ट निथळून पाणी ह्याच्यामध्ये ॲड करा। जर तुम्हाला जास्त पोहा थोडासा क्रंचीनेस हवा असेल तर फक्त पोहा जो आहे त्याच्यावर पाणी शिंपडा आणि तो पाणी शिंपडलेला पोहा ह्याच्यामध्ये ॲड करा, किंवा पातेलीमध्ये टाकल्यानंतरसुद्धा तुम्ही पाणी शिंपडू शकता। तर अशा 2 पद्धतीने तुम्ही इथे पोहा ॲड करू शकता। झाकण द्या, म्हणजे जी टेस्ट आहे ती अजून छान मिक्स होईल आणि 3 ते 4 मिनटातच हा तयार आहे तुमचा चिकन पोहा भुजिंग। ही रेसिपी ऑल ओव्हर सगळीकडे फेमस आहे, ठाणे विरार स्पेशल आहे। जर तुम्ही ठाणे विरारच्या जवळपास कुठे राहत असाल तर तिकडे जाऊन खा, जर तिकडे आसपास नसाल तर तुम्ही ही रेसिपी घरी अशाप्रमाणे नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या सरळ रेसिपीमध्ये। गटारी येते बरं का, तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कळवा। धन्यवाद।